पक्षाने किंवा महायुतीने जर निवडणूक लढवायला सांगितली तर मी निश्चितच लढवेन. परंतु एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंजी असतील, अजित पवार साहेब असतील, नंतर आपले खासदार नारायणराव राणेसाहेब असतील, तसंच रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांच्या मार्फत जो उमेदवार दिला जाईल त्याचं नक्कीच प्रचार मी करेन आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आज जी प्रत्येकजण आपल्या पक्षाला उमेदवारी मागतो आहे हे न करता महायुती जो उमेदवार देईल हे त्याला निवडून आणू असं जर म्हटलं तर आपल्या संघटनेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होणार नाहीत किंवा त्यांच्या संबंधामध्ये वाकडी घेणार नाही. ह्याचीसुद्धा काही लोकांनी म्हणजे जे भाषण करतात किंवा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या भाषणात तारतम्य बाळगलं पाहिजे. ही माझी ह्या सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि ह्याचं पुरेपूर पालन शिवसेनेकडनं होईल आणि भाजपकडनं मी ही अपेक्षा बाळगतो. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा अपेक्षा बाळगतो की जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होणार नाही. त्यांनी अशी भाषा वापरावी की जो महायुतीचा उमेदवार असेल तो आम्ही निवडून देऊ. जर महायुतीने संपूर्ण ताकदीने काम केलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 आमदार निवडून येण्यामध्ये काहीच अडचण नाही आणि येणार याची मला पूर्ण खात्री आहे. मी जो फिरत आहे हे शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेचा प्रचार करण्याकरता जरी फिरत असलो तरी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भरपूर मताधिक्याने निवडून आणणं हेच ध्येय ठेवलं आहे. आज शिवसेनेचा राजापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला होता, परंतु एकनाथ शिंदे साहेब बाहेर गेल्यापासून दोन गट पडले आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणात शिवसैनिक आले आहेत. त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा नक्की निवडून येईल. लांजा, राजापूर आणि रत्नागिरी याची भौगोलिक परिस्थिती निश्चितच वेगळी आहे. त्या डोंगराळ भाग जरी असला तरी लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा लोकांना जी विकास कामं अपेक्षित आहेत ती अपेक्षित विकास कामं न झाल्यामुळे लोक नाराज आहेत. मूलभूत गरजा ह्या देणं आवश्यक होतं, त्या देखील मूलभूत गरजा इथे नसल्यामुळे लोक ह्या मूलभूत गरजांपासून उपेक्षित आहेत. तर ह्या गरजांसाठी आपण नक्कीच प्रयत्न करून प्रथम आरोग्य, नंतर शिक्षण आणि पाणी ह्या गोष्टीवर भर देऊन आपण राजापूर तालुक्याचा महायुतीच्या मार्फत विकास करू याची खात्री देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.